आता आपण पोहोचलो कीर्ती मंदिर इथं. मंदिर खूप सुंदर दिसायला एकदम भारी. आता आम्ही बरसाणाला पोहोचलो. बरसाणा जो एरिया आहे ना आणि गाव पण आहे तिथं पोहोचलो. राधे 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 राधे. लठ्ठ मार होली असं बोलतात. त्याच्यावर मारताना म्हणजे काठीशी ना असं ठेवतात आणि मारतात बायका त्यांच्या. मार मार करतात. ये गोवर्धन पर्वत ये जो आपको दिखाई दे रहा है ना. अच्छा, ये पर्वत के ऊपर पानी है. ये ताईवर गेली. जय श्रीराम. फायनली निधिवन चालू झालेला आहे. घेतला बघा काही चष्मा घेतला बघ भूमीचा. भूमीचा नाही आहे. तर आता पुन्हा एकदा आजची सकाळ प्रेम मंदिर पासून चालू झालेली आहे. राधे 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 राधे. बघा आता परत पुन्हा आम्ही प्रेम मंदिर जवळ आलो आणि कशासाठी आलो माहिती का, दर्शन तर घेणार आहोतच परत, पण गर्दी असेल तर नाही येणार आणि शूट करायचं होतं थोडंफार. राधे 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 राधे. चला जाऊया आतमध्ये. आता सकाळचं 8:30 वाजलं तरी ऊन बघा किती आहे आणि दुपारचे तर लय बेकार गरम, एकदम बेकार गरम. हे बघा आता इकडचा व्ह्यू बघा. प्रेमानंद महाराज की हेलो. प्रेमानंद महाराज की दर्शन किए नहीं किए? नहीं हुए. नहीं. प्रेमानंद महाराज हम लोग आए तब चले गए. अच्छा, लेट गए थे. अब जमीन कहाँ लेनी है आपको? वृंदावन में तो है नहीं जमीन. प्रेम मंदिरला सकाळ सकाळ फक्त फोटोशूट करायसाठी गेलो होतो, कारण की काल रात्री काय एवढा रश असल्यामुळे काय फोटोशूट करायला भेटला नाही. तर मी काय जास्त फोटोशूट नाही केला, पण आपले मित्र आहेत त्यांनी फोटोशूट केला. आणि आता चालून बरसाणाला एक व्हेज रेस्टॉरंट आहे, तिथं काहीतरी नाश्ता विष्टा करत आहोत आणि बरसाणाला रवाना व्हावं. आणि तिकडचीच म्हणजे वृंदावनवरनं आपण एक कार बुक केली. तिथंच बरसाणालाच्या 3-4 स्पॉट असतो फिरवणार आहे आपल्याला. काहीतरी 2200 रुपये काही घेतलं म्हणजे फिरवाचं जे काय असेल तर. म्हणजे मला तर वाटतं परवडतं आहे 2200 रुपयात. नाही तर दुसऱ्याला फोन केला त्याची 3000 सांगतेला. तर तुम्हाला नंतर दाखवेन ती कार आणि तुम्ही कधी आलं तर तुम्ही येऊ शकता. त्याचा नंबर पण मी शेअर करीन तुम्हाला. आता नाश्ता करूया आपण. माझा मित्र खायला बसलेत मसाला डोसा, इडली ना डोसा. साऊथ इंडियनची टेस्ट नाही आहे, UPची आहे. नॉर्थ इंडियन. ओके ओके, समजली का टेस्ट कशी आहे इथं. हा मी नाही खालाय सगळं. तू खा बिंदास खा. आवाज सगळ्या नाही बिंदास. जायचं खा ना बाबा, खाऊन टाक. चला आता आपल्याला पटापट जायचं निघायचं आहे. हे लुक कसा वाटतं माझा? भैया जैसा लागतं आहे काय? हा ऐसा ही राहू. अरे म्हणजे UPचा वाटतंय, UPचा वाटतंय ना, पण नाही आहे. भाषा बघ आपली कशी आगरी कोली मिक्स. कशी आयलास भैया चाललास? अरे काहे जा रे ह. और हरियाणा आता है तेरा. असं म्हणजे कया चाललास? तुम्ही सांगा काहीतरी बोलायला. मी कसं बोलायचं? काहे जा रहे म्हणजे कशाला चाललास?
कन्फ्युज केलाय नाही मला, जाऊ दे. मला अजून येत होते पण जाऊ दे नको. आता आपण पोचलो कीर्ती मंदिर. इथं मंदिर खूप सुंदर दिसायला, एकदम भारी. जाऊयात आतमध्ये. हे येत पाय जाम चालतात. मंदिर बघा कसला सुंदर. आता चाललो राधा राणी माता की जय त्यांच्या मंदिरात चाललोय. तर जाऊयात आपण. तुम्हाला पण दाखवतो मंदिर. बरसानामध्ये आहे. बरसाना त्यांचं गाव आहे. राधा राणीचं मंदिर आहे त्यांचं. राधा राणीचं गाव बरसाना आहे. हा माहेर आहे त्यांचा. तर आता आपण चाललोय. पहिले आपण कृष्णाच्या घरी म्हणजे कृष्ण देवांच्या घरी आपण गेलो होतो. आता राधा राणी आणि त्यांच्या घरी चाललो. तर तुम्ही पण कंटिन्यू राहा. आम्हाला मस्त ट्रॅव्हलिंग पण मस्त झाली. काकाने आम्हाला मस्त आणला आता इथं AC मध्ये. आता आम्ही चाललो. तर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, मी कुठं पण जाताना तर इथं चालतच जातं. पण काय आता आमच्या मंडळींना थकवा आलेला आहे तर त्यांना रोपवेशी जावंच आहे. तर रोपवेचा रस्ता कसा आहे तर बघूया, त्यांच्यासोबत जाऊया. कारण की मी एकटा आता ते साईडशी काय जाऊ, म्हणून मी पण आता त्यांच्यासोबत रोपवेशी जातो. चला जाऊया. आता रोपवे बघायला पण तुम्हाला भेटेल. इथं रोपवे पण आहे. मी पण आता सगळे तिकडे चालले म्हणून काय करणार, माझी तर इच्छा चालायचीच असते. होता वर्षी. चला जाऊया. आता आम्ही बरसानाला पोचलो. बरसाना जो एरिया आहे ना आणि गाव पण आहे तिथं पोचलो. राधा राणीचं गाव आहे तो आणि त्यांचं मंदिर पण इथं आहे. आणि आम्ही जाणार कसं माहिती आहे का, आम्ही जाणार आहोत इथं रोपवे आहे. रोपवे मंदिराला जायला वरती. तर रोपवेशी जाऊया. आणि तिकीट आहे 100 रुपये रिटर्न आणि सिंगल 60 रुपये. तर आम्ही 100वाला तिकीटच काढून जात आहोत. चला जाऊया. तुम्हाला दाखवतो रोपवे कसा आहे. मी पण पहिल्यांदा चालू, मला नाही काय माहिती, पण जाऊया आपण. हे बघा इथं तिकीट घर आहे. यो आहे रोपवे. हे बघा मी तर पहिल्यांदाच बसणार आहे याच्यात. जाऊया आता. गर्दी बघा किती आहे रोपवेला. ही अशा प्रकारे एवढी गर्दी आहे सध्या रोपवेला. एक मजा म्हणून मला वाटतं, मला तरी वाटते मजा म्हणून, एन्जॉय म्हणून चाललं नवरजण. इकडंच आम्हाला 1 तास गेला. गर्दी बघा. हे फक्त एके पालण्यान बसासाठी आवरी गर्दी. राधे राधे. हे तू काय बोललेलास रे, ग्रीन भेटेल ग्रीन.
मी महाराजांचा भक्त आहे म्हणून येतो घातलाय. खाली काय रे चिकचिक आहे. चलो जाऊया आता आपण. हमारा डेस्टिनेशन आ गया. चलो ये कितना आपके पास स्पेस था इधर आराम से मम्मा तो बैठ जाती और निकल जाएगा. पण नाही ना रूल आहे त्यांचा. आम्ही तर कच्चा लिंबू आहो. हा गरमच होते. खुला आहे. आकाश पाल्यान बसले का मला भीती वाटते मामा. बरे मस्त. राधा राधा बोला होतं मला. तरी मग घाबरली इथेच. काय होतं राधा. फास्ट केली. राधे 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 राधे. गोपिया आली जानी है राधा तो मन की रानी है. राजू सवरे जमुना किनारे राधा राधा हीरा पुकारे. थांबली. होय 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 होय. घाबरता आपल्याला वरती जावाचं. तिथं बघू मंदिर आहे. तिथं बघा तिथं मंदिर आहे. तिथं मंदिर आहे का वरती अजून त्याचे मंदिर आहे का माहिती नाही. जाऊया. गाडी पोचली नहीं दिख रहा है कुछ. और डबरा उसका हुआ. येता का नाही. लय स्लो चालू आहे. आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. राधा मातेचं मंदिर आहे तर जाऊया. राधे 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 राधे. प्रसाद मिल गया. प्रसाद भेटला. राधे राधे. त्या पोराने दिला बघा. छोटा मुलगा आहे ना त्याने दिला आपल्याला प्रसाद. राधे राधे. आपण आता मंदिराच्या वरच्या साईडला आलो आणि हे बघा इथं कोणच नाही. काय नाही कोण सांग. एवढा बेकार होऊन आहे ना. बेकार तापलेली ही लादी एकदम बेकार. आपण जावं ते साईडला. चल तिकडे. राधे 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 राधे. एवढं बेकार तापलेले आहे बघा. एक व्ह्यू बघा व्ह्यू. राधे राधे. इकडे फेक असं. हा डायरेक्ट फेक. राधे राधे. चल जाऊया. एवढा बेकार तापलाय ना. लय बेकार तापलाय. अरे आपली टीम कुठे आहे. टीम दिसतच नाही आपली काय इथं. हे प्रसाद देऊया आपण सगळ्यांना आपले. आम्ही पाया पडला आणि मंदिर बंद झालं बघा. जस्ट मंदिर बंद झाला. कंप्लीट वर्षी जाऊन खाली येवाला आपल्याला 1.5 तास गेला आणि आतमध्ये तिकडं म्हणजे जाता वेळे कुठल्याही मंदिरमध्ये इकडच्या जेवढं मंदिर आहेत ना तिथं जाता वेळे बॅग वगैरे आहे ना. बॅग आपण घेऊन जाऊ शकत नाही मंदिरात. ती बाहेर कुठंतरी ठेवण्यापेक्षा आपल्या गाडीमध्येच ठेवा किंवा रूममध्येच ठेवा. जास्त बॅग कॅरी करू नका. छोटी बॅग असली तर काय तेवढा प्रॉब्लेम नाही. तर मोठी बॅग असेल ना जी पाठणीवर मारता ती जर बॅग घेऊन गेलं तर तुम्हाला अडवतील आणि म्हणजे बाहेर राहावं लागेल बॅगच्या सोबत. तर ही म्हणजे हे तुम्हाला मी सांगते कारण की आमच्यासोबत एक मित्रांनी घेतलेली बॅग तर त्याला बाहेरच राहावं लागेल. चला आता आपण जाऊया. अजून एक मंदिर आहे इकडचा. कुठला आहे का माहिती नाही पण आपल्या ड्रायव्हरला माहिती आहे.
जाऊया आता. ते बघ काय बघू ते? ते बघ मंदिर बनतंय हो. चलो ठीक है फिर. पुण्यात एक पाच जिथं बरसाण्यामध्ये जाम मोठी अशी होली होतं ना, त्या ठिकाणी आपल्याला एक काका आहेत ना फिरवताना गल्ल्या बिल्या तुम्ही बघितल्या नाही बघा, हे गल्ल्या आहेत ना तिकडे आपल्याला फिरवतान आणि मंदिरला आता कुठलं तरी मंदिर आहे तिथं पण जायचं आहे. कोणचं मंदिर आहे? नहीं ये तुम्हारा अभी 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 किधर जा रहे हैं राजा रानी मंदिर करके आए हैं. हाँ अभी किया आपने. हाँ, अभी ये बरसाने का परिक्रमा मार्ग में घूम रहे हैं. ये बरसाने का पर्वत है. अच्छा हे म्हणजे बरसाना आहे ना तिकडचा पर्वत आहे ना त्याची म्हणजे राऊंड मारतो आम्ही, परिक्रमा करतो तिथली आणि तिथनच आम्ही जाणार आहोत. कुठं जाणार आहोत पण इधर से कहाँ जा रहे हैं? गोवर्धन पर्वत. अब हम वापस गोवर्धन पर्वत जाएंगे. गोवर्धन पर्वत तिथं चाललो. कृष्णाने एका जो ऊनी पे उठा है. हा एका बोटावर उचललेला ना पर्वत तोच गोवर्धन पर्वत आहे, तिथं चाललो. बोटावर बोललो मी. हे बघा गावागावात चालत बघा आम्ही. अशी करते. गल्ल्या बघा हे बघा गल्ल्या बघा इकडच्या. अरे काही नाही. तुला माझ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील. हे होळीला इथं या गल्ल्यांना खूप खूप लोक असतात. जाम लोक असतात आणि जी बोलतात ना लाठी मारतात ती लाठी इथंच. आणि बरसाण्याची होळी खूप फेमस आहे इथं. बरसाने की होली लठमार होली यहीं की प्रसिद्ध है. त्याला बोलताना असं लठमार होली असं बोलतात. त्याच्यावर मारतात म्हणजे काठीशी ना असं ठेवतात, असं ठेवतात आणि मारतात बायका त्यांच्या मार मार करतात. राग काढतात. हा त्या होलीच्या दिवशी. पण आपले करे अशा मारतील ते मारत. वर्षभर त्यांना कामं सांगतात ना, मग तो राग काढतात. हा रात काढतात. मग आता गल्लींची यहाँ की प्रसिद्ध है. यहाँ लठ से होली होती है. क्यों मारते क्यों है? नहीं नहीं ऐसे तेज नहीं मारते हैं. तेज नाही एकदम मारत म्हणजे नॉर्मल. लेडीज छड़ी मारती हैं. हाँ, जेंट्सों में मतलब राधा रानी जेंट्स कृष्णा जी को रंग डालते हैं लेडीजों के ऊपर. नहीं, राधा रानी कृष्णा जी हा को आणि मग रंग टाकता आपण लेडी म्हणजे ते म्हणजे जेंट्स रंग टाकतात लेडीज वर. फिरलो फिरलो गल्ल्या गल्ल्या फिरवतात ये आपल्याला. घेवर वन है. बरसाने में घेवर वन है. गेवर वन हाँ. म्हणजे अच्छा यो बाग आहे इकडचा गेवर वन म्हणून नाव आहे. देखो देख के आए तो देखो, फिर मैं वापस गाड़ी कर दूं. जो उधर जाना है अगर देखना है. नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है. नहीं देखना ना. नहीं 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 चलो. ये घेवर वन है. वन है गेवर वन. हे बघ बसलन भाई पर्वत के ऊपर बसा हुआ है पूरा. पर्वत है जो कृष्ण ने अपनी उंगली पे उठाया था ना, वो नीचे धस गया है. ये पूरा सिटी इसके ऊपर बस गई है. और ये इसको श्राप लगा हुआ है कि कलयुग में एक तिल होता है ना, तिल के बराबर नीचे दसता जाएगा. डेली का एक तिल नीचे जाएगा ये पर्वत. हा गोवर्धन पर्वत आहे. ऍक्च्युली गोवर्धन पर्वत आहे ना दबला का पूर्ण झाली ना, भरपूर वर्ष झालीत ना, तर ही सिटी झाली ती गोवर्धन पर्वताच्या वरती झाली. आणि त्याला असं श्राप आहे का डेली तील असतं ना, तील आपला तेवढा तो खचत जाईल पर्वत असं. क्या जी? पूरा अंदर गया तो उस दिन प्रलय हो जाएगी. सगळं म्हणजे जाईल संपल. प्रेम मंदिर मध्ये तिसऱ्यांदा गेलो. आता आपण गोवर्धन मध्ये आहोत. कुठं? ये देखो ये सभी बिल्डिंग उसी टाइम ते बनी हुई है. शंकरचं. हा हे बघ हे बघ खंडर हो गई है. हे बघा हा रस्त्यात भेटलं जाताना जावं. तेव्हाचे आहेत ना पुराण आहे ना सब हे. हाँ ये सब पुराने टाइम के हैं. आता ये महल वगैरह हैं. राधा- महल बघा बाबा ते महल बघा. आता गोवर्धनला हे बी पुराण आहे का? हाँ ये सब पुराने हैं. राधा रानी के जमाने के सब तुम्हारे भगवान के टाइम के हैं सभी. जब इधर हमारे द्वारका गोवर्धनच्या मंदिरामध्ये आपण आलो होता. हा हे मंदिर
इथं बघ ताई समोर ये क्या है? ये गोवर्धन पर्वत है। पर्वत। ये जो आपको दिखाई दे रहा है ना, अच्छा, ये पर्वत के ऊपर ये पानी जो आ रहा है वो, ये तो लोगों का अंदर नहीं गिरता है। ये ताई वर गेली. एवढे लांब आलं तर हात तरी लावा पाण्याला. ये हा पाणी कुठून येते काय माहिती नाही अजून कोणाला. आता जाऊया दुसरीकडे काय बघूया. हे असं पडताना पण काढणार आहे. डायरेक्ट पडलं बघ ते. डायरेक्ट चिल्लर पडली. चिल्लरची चिल्लर पडली. हे बघा इथं शिक्का चिटकवताना असं म्हणजे मागतात इथं डायरेक्ट चिकटतात. राधे राधे. इथं लुटा लुटावली चालू आहे ना, देवाच्या बाजूला स्कॅनर लावलं त्याच बेकार दुसरा काय कोण बोलणार आहे. इथं बघा गोवर्धन मध्ये बघा कसं घर बांधतात. प्रत्येक जण आपलं आपला घर बांधतात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. निकल रहा है, दुख रहा है. जय श्रीराम. दर्शन दिया. माकडाने तर मला लई घाबरवलं बाबा. बाबा इथं बसलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट सुसू केली. डायरेक्ट गरम गरम बरं काय येतंय. अरे आणि तिसरी गोष्ट काय माहिती काय, मंदिरामध्ये आहे ना देव तर आहेच, देवाला आपण मानताव म्हणून येतो इथं. आणि समोर जे बसलेले असं ना पंडित लई लुटालूट बाण बिन असं खाटण काय चाहिए काय चाहिए, पैसा देतो 10 रुपये देतो, 50,000 देतो, 2,000 देतो, 30,000 देतो, 4,000 शक्कर चढाव, ये चढाव वो चढाव. एवढं लुटताना लय बेकार. एक तर बाई त्याला डायरेक्ट तोंडावं बोलली, ये तुझं पान खाता बंद करो, लुटेरे हो तुम. काहीच नाही बोलला बाई. जाम लुटताना. इथं आल्या म्हणा तुम्ही काहीच घेऊ नका, काहीच करू नका, फक्त दर्शन घ्या देवाचं. देव पावतोच म्हणजे पावतो. मित्रांनो तर आज आम्ही आहे ना सगळीकडे म्हणजे वृंदावन मध्ये आणि अभि काही किती घेते आपण लोक बरसाना सगळीकडे फिरवला. चांगली रेट मध्ये फिरवला. आणि तुम्हाला जर इथं आल्यावर म्हणजे कुठं फिरायचं असेल, कॉन्टॅक्ट करायचं असेल ना तर या काकांना कॉन्टॅक्ट करा. तुमचा नंबर, आपका नंबर बताओ. 8800256067. कधी पण कॉल करा, तुम्हाला फोन उचलतील आणि पूर्ण वृंदावन मथुरा जे काय असेल ना प्लेस सर्व फिरवायचं काम करतील. नक्की फोन करा. करशो फिरवशो ना, घुमाएंगे ना. चलो बाय बाय. तर आता आम्ही चाललो तर किती जा रे हम लोग निधीवनला चाललो. तर बघूया आता निधीवनला कसा आहे. मी पहिल्यांदाच चाललोय आणि तुम्हाला पण दाखवतोय सर्व काय जे काय ते.
चला जाऊया. आता आपण फायनली पोहोचलो निधिवन. आहे निधिवन मंदिर. मंदिर बोलतो का? मंदिर नाही, निधिवन आहे हो, मंदिर नाही हो, निधिवन आहे. समोरच मागकर आहे. फायनली निधिवन चालू झालेलं आहे. हे बघा स्टुडिओ. जी गोपिका बनतात ती रडतात पण कान्हाची आल्यावर, कारण की कान्हाची त्यांना पण कृष्णाची त्यांना पण सोडून गेलेलं म्हणून. घेतला बघा काय चष्मा घेतला बघ भूमीचा. भूमीचा नाही मारना नहीं, उसको खाने के लिए तो खाने के लिए कुछ लेके नहीं आए. फ्रूटी वगैरह दे दो ना. कैसा ले लिया चश्मा? अरे आजकल पानी पिलाए थे ना, आग से निकाल लिया. कैसे निकाला? ऐसे पानी पिलाए थे ना, लड़की फोटो खींच ली ना, एकदम टाइम में बच्चे सीता अपन दूर हो भाई चश्मा. दे दो ऐसे खाने के लिए पानी पिला को फोटो लिया. चष्मा इतना काय तोड़ते ले तोड़ो मत ले देंगे कुछ तो खाने के लिए. ला भाई ला, तोड़ो मत खाने के लिए दे देंगे आपको. फ्रूटी मत तोड़ो ना काम 25 क्रैक कर दिया. क्रैक किया. भाई है ती. अरे दे दो यार, दे दो. दे ना, दे गो कशाला. ते तो मोबाईल जावला. अरे दे ना. माझी वाट लावली. हे बघा पॅकला तिथं. तुम्ही या अजून. चला जाऊ, चला चाललो मी आता. बाय. फायनली जिथं हॉटेलमध्ये रूम घेतला ना, त्या हॉटेलला पोचलो. जाम थकलो, जाम फिरलो, जाम फिरलो, चिक्कार फिरलो. आणि कमसे कम गाडीचा भाडाचा 2300 गाडीचा भाडा ते, म्हणजे 4 व्हीलरचा. रिक्षाचा 200, 300, 500, 400 असं करून काहीतरी आमचं संपलं 4,000 रुपये ट्रॅव्हलिंगचंच आजच्या दिवसाचं. मस्त ट्रॅव्हल झाला, एकदम भारी वाटला. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाळा. आता जरा आराम.